मंडळी, आज आमच्या गावात फक्त उत्सव नाही तर भक्ती, परंपरा आणि एकतेचा महासागर उसळलाय. कारण आज आहे श्री रामनवमी आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या गावातून प्रभू श्री रामाचा भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली होती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व या उत्साहात सहभागी झाले होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि भक्ती होती. लहान मुलंही खूप उत्सुक होते कारण ते आज स्वतः देव बनून रथात बसणार होते. भाऊ, पण आता तुम्ही पहा, हा रथ किती सुंदर सजवलेला आहे. फुलांनी, झेंड्यांनी आणि रंगांनी सजवलेला हा रथ खरंच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पण सर्वात खास म्हणजे रथामध्ये लहान लहान मुलं प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या वेशात बसलेली आहेत. त्यांचे कपडे, मुकुट आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा निरागस भाव हे सर्व पाहून खरंच मन भरून आलं भाऊ. आणि खरं सांगू मंडळी, अशा उत्साहामधूनच आपल्या परंपरा जिवंत राहतात. लहान मुलांमध्ये संस्कार रुजवले जातात, त्यांना आपल्या धर्माची आणि संस्कृतीची ओळख करून दिली जाते. पण आजच्या या धावपळीच्या जगातही आमचं गाव अजूनही आपली संस्कृती जपत, हीच खरी अभिमानाची गोष्ट आहे भाऊ. आणि आता सुरू झाली आहे खरी मिरवणूक. कारण हा रथ लोक स्वतः दोर लावून वळतात, सर्व एकत्र येतात, एकमेकांना साथ देतात आणि जय श्री रामच्या घोषणांनी वातावरण अक्षरशः दणाणून जातं. ही एकता, ही ताकद तुम्हाला मी शब्दात सांगूच नाही शकत. तेच नाही तर आता तुम्ही आमच्या गावातील ही दिंडी पहा, टाळ, चिपळ्यांचा, ढोलांचा आवाज आणि भक्तीत रंगलेली माणसं. अशा उत्साहामुळेच आपण सर्व एकत्र येतो आणि हे सुंदर क्षण आपल्या आठवणीत कायमचे राहतात. खरंच गाव म्हणजे फक्त ठिकाण नाही तर भावना आहे तो. आणि हो, तुम्हालाही हा सुंदर आणि पारंपरिक उत्सव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्रीराम म्हणून. भेटू पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत फॉलो करूनच ठेवा बरं.